थंड एकदम थंड वातावरण वाटतं इथं. मित्रांनो परत स्वागत आपल्या चॅनलमध्ये. मी आलो आहे महाराष्ट्र निसर्ग उद्यान म्हणजे सायनला. हे सायन धारावी डेपोच्या बाजूलाच आहे. जंगल आहे म्हणजे मुंबईमध्ये असं असा पावसाचा दिवस आहे, पूर्ण ग्रीन आहे पूर्ण. आणि मुंबईमध्ये असं निसर्गरम्य ठिकाण हे आपलं बघायचं असेल तर सायनला नक्की भेट द्या तुम्ही. आता मी आतमध्ये एंट्री मारल्याचा चाललो आहे आम्ही. खूप वेगवेगळी झाडं आहेत इथं आणि एक छोटासा रोड गेला आहे, त्याच्या रोडने मी पुढे चाललो आहे. हे बघा, हा असा रोड आहे. या रोडनी पुढे चाललो आहे मी. आणि हे बघा, ही अशी पूर्ण झाडं आहेत बाजूला. सुंदर वाटतं एकदम. आणि पावसाचे दिवस आहे, जूनचा महिना आहे. आणि खाली विटांचा एक वाट केली आहे, रस्ता केला आहे. पावसामुळे ते विटा एकदम हे आले, त्या शेवळ आल्या, तर पाय घसायचे चान्सेस जास्त आहेत. त्यामुळे हळूहळू पुढे चाललो आहे. हे बघा, हे पुरं आतमध्ये जंगल. हे बघा, आणि इथं तुम्ही बघू शकता हे बांबूचं झाड. हे बघा, हे बांबूचं झाड आहे. हे बघा, हे बघा, पूर्ण हिरवळ दाटली आहे. बाहेर असं कडकसाच ऊन आहे, भरपूर ऊन आहे. आणि इथं बघा सावली आहे आणि त्याला थंड वाटतं इथे. खूप सुंदर असं ठिकाण आहे, निसर्गरम्य. मग तुम्हाला जर मुंबईच्या जवळ कुठं निसर्गाचा आनंद घ्यायचा असेल तर इथं नक्की भेटूया सायनला. आता पावसामध्ये खूप छान वाटतं आहे. सगळे सगळे हिरवळ पसरली आहे सर्वीकडे. इथं हे नर्सरी आहे. प्रत्येक वेगवेगळ्या जातीची इथं झाडे आहेत. हे बघा, ही नारळाची झाडं, तर नारळाची झाडं आहेत. नर्सरी आहेत. आता ही झाडं काय करणार तुम्ही? इथंच लावणार काय? विकायला नेणार का? ओके. म्हणजे फळांची झाडं आहेत की अशी शोकेसाठी आहेत? हां, तयार म्हणजे हे फळ झाड आहे की असं शोकेचं झाड म्हणजे शोचे? वडाचं. ओके. आणि हे कसले? मनी प्लांट आहे, सगळे मिक्स आहे. मनी प्लांट वगैरे. पेरू झाड कुठे आहे? वडाचे. पेरूचं झाड कुठलं आहे? मनी प्लांट. हे सगळी पेरू झाड आहेत का? त्यांचं काय नाव का तुमचं काकी? अशा प्रकारच्या इथं अशा वाटा आहेत विटाने बनवलेल्या. असे छोटे रस्ते आहेत. आता आपण पुढे चाललो आहे. पुढे जंगलमय आहे, एकदम मस्त निसर्गरम्य, चांगलं वाटतं एकदम. हे बघा,
हा रोड पूर्ण लाल लाल फुलाने सजला आहे. हे वरती फुलाचं झाड आहे. सगळी झाडाची फुलं खाली पडले तर पूर्ण लाल लाल झाले. हे बघ, त्याचं आपलं स्वागत करतात आहे. मस्त वाटतंय. ती बघा ती बघा ती बघा खारुताई गेली इकडे. जपून जपून चालावं लागतं. पाय स्लिप व्हायची चान्सेस जास्त आहेत. झाडांची नावं पण दिली तिथे खाली. खूप सुंदर असं दृश्य आहे. इथं मस्त बसण्यासाठी केलं आहे, झाडांचंच आहे. आणि हे बघा मोठं पूर्ण बांबूचं हे आहे. हे तुम्हाला दिसते, हे ॲक्च्युली मिठी नदी आहे. हे बघा, ही मिठी नदी आहे, पण त्याचा नाल्यासारखा वापर केला जातो आहे. हे आतमध्ये असं छोटंसं तलाव आहे. पाणी एवढं स्वच्छ नाही आहे, पाणी स्वच्छ आहेच नाही. ठीक आहे, एवढं पावसाचं पाणी जमा होतं. टाळा लावलं आहे. आता इथून मी निघतो आहे. आपला व्हिडिओ आवडला की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब आपल्या चॅनलला. तुम्ही इथे नक्की येऊन एकदा भेट द्या. या मुंबईच्या जवळ सायनला आहे. चला मग आपला व्हिडिओ इथे संपवतो. जय हिंद, जय भारत.